सुद्धा आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते जे होते त्यांनी भाऊसाठी रात्रपाठ केली। विजय आमच्या कष्टाचा विजय आहे, सर्वांचा विजय आहे। प्रामुख्याने सुरगाट तालुक्यात जनतेला धन्यवाद देतो की त्यांनी भाऊंना भरभरून मतं दिली। धन्यवाद। महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। काय सांगाल गायकवाड साहेब, कळवणमध्ये पूर्व भाग जो आहे तो पूर्णपणे नितीन भाऊंच्या पाठीमागे राहिलेला आहे, परंतु आपण जर बघितलं तर पश्चिमेचा पट्टा तो नितीन भाऊंच्या पाठीमागे नाही, तिथं काय उणेवा राहिले असतील? तर पश्चिम पट्ट्यात काय झालं, यांनी सुरुवातीपासूनच एकदम गलिच्छ राजकारण केलं। त्यांनी पेसा भरतीवर लोकांना बोलवलं, आदिवासी मंडळीला, त्यानंतर आरक्षणाच्या संदर्भात बोलवलं, वेळोवेळी गावागावात बैठक घेऊन आणि हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुमचे उमेदवार नितीन भाऊ पवार हे भाजपा सोबत गेले आणि भाजप आपलं आरक्षण काढेल, आपल्याला पेसा भरती होऊ देणार नाही, असे अनेक खोटेनाटे आरोप केल्यामुळे आमची आदिवासी पश्चिम पट्ट्यातली मंडळी काही भुलली। त्याचा आम्ही खेद व्यक्त करतो, त्याचं आम्हाला दुःख वाटतं। परंतु तरी सुद्धा आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते जे होते त्यांनी भाऊसाठी रात्रपाठ केली। विजय आमच्या कष्टाचा विजय आहे, सर्वांचा विजय आहे। प्रामुख्याने सुरगाट तालुक्यात जनतेला धन्यवाद देतो की त्यांनी भाऊंना भरभरून मतं दिली। धन्यवाद। निश्चितच आपण जर बघितलं तर आदिवासी सेवक DM गायकवाड हे आदिवासी जनतेमध्ये फिरत असतात आणि आज त्यांना प्रतिक्रिया देताना या ठिकाणी अश्रू अनावर झालेले आहेत। जनतेबद्दल त्यांनी अश्रू त्यांना अनावर झालेले आहेत आणि त्यांनी जी मनातली खंत होती ते आपल्याला बोलून दाखवलेले आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।